दार लावून भविष्य बघायचा तो घरात. दार लावून भविष्य बघायचा तो घरात. लय चावट निघाला बाबा खरात. मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिली असेलच. आपण सत्य मांडण्याचा प्रयत्न करू आणि कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या भावाचं हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. चला, आता जास्त वेळ लावत नाही, आपण पुढे जाऊ. माहीत नाही काय लावली असेल त्या बाबाने माया, आकर्षित केले त्याने सुशिक्षित चांगल्या घरच्या बाया. हा बाबा 10वी नापास असून सुद्धा इतका गाजला. हा बाबा 10वी नापास असून सुद्धा इतका गाजला. आणि तीर्थाच्या नावाखाली त्यांनी बायांना, लोकांना टिंब टिंब पाजला. आपला देश एवढा पुढे गेलेला असताना जीव उधळून टाकला होता सुशिक्षित महिलांनी या बाबापायी. आपला देश एवढा पुढे गेलेला असताना जीव उधळून टाकला होता महिलांनी या बाबापायी. बोलायला काय आता शब्द सुरले नाही. से कैसे झाले भोदू, कर्म करून म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. तो म्हणायचा मी तुझा कृष्ण तू माझी राधा. तो म्हणायचा मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा. असो तो बायांना लावायचा प्रेमाचा लेबल आणि उगाच बदनाम झाला तो लाकडी टेबल. आपला देश एवढा पुढे गेलेला असताना आपलेच काही सुशिक्षित लोक बाया अशा ढोंगी बाबांच्या नांदी लागतात. यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय? तीर्थाच्या नावाखाली त्या बाबांनी काय काय पाजलं, कोणी काय काय पिलं. लाजिरवाणी गोष्ट आहे. महिला आयोग हे पद महिलांच्या सुरक्षेसाठी असतं, त्यांना न्याय देण्यासाठी असतं. पण इथं महिला आयोगच त्या बाबाच्या पाया पडतात, त्या बाबाच्या पाय धुतात आणि त्या बाबाचं पाय धुतलेलं पाणी तीर्थाच्या नावाखाली पितात. यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव काय? हा निर्लज्ज खरात बाबा 10वी नापास आहे, पण त्याने अशी भुरळ पाडली की आपल्याच लोकांकडून, आपल्याच बायाकडून त्याने पैसे उधळले आणि 100हून जास्त देश फिरला आणि आपल्याच घरातल्या महिलांना वाटेल ते केलं, महिलांसोबत वाटेल ते कृत्य केलं. आणि अशा ढोंगी बाबाला मोठं कोणा केलं? आमदार, खासदार, मंत्री, संत्री आणि अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा. याच्यामुळे हा बाबा मोठा झाला. आणि मग सर्वसामान्य जनतेला वाटलं जर एवढे मोठे मोठे लोक जर त्या बाबाकडे जात असतील तर ह्या बाबामध्ये काहीतरी जादू आहे. म्हणून सर्वसामान्य जनता या अशा भूलथापाला बळी पडली. अशा ढोंगी बिंगी बाबाच्या नादी लागून आपलं काही होणार नाही, आपण पुढं जाणार नाही. आपल्याला जर पुढं जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनात असले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे. अशा चांगल्या चांगल्या महापुरुषांचे विचार आत्मसात करा आणि पुढे जा. धन्यवाद.